आणि संत शिरोमणी संत गजानन महाराजांच्या पुण्यनगरीमध्ये सर्वप्रथम मी पत्रकार संघटनेच्या वतीने तुमचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो. सर, आज येण्याचा मेन उद्देश काय? सगळीकडे तुम्ही एक महिन्याभरापूर्वी हिंदती चादर या शासनाच्या वतीने केलेल्या उपक्रमाचे बोर्ड पाहिले असतील. हिंदती चादरचा आम्ही एक वेगळा नाट्य प्रयोग केलेला आहे. त्याचा महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कला विभाग संचालनालयातर्फे त्याचे प्रयोग 8 ठिकाणी करतोय महाराष्ट्रभर. आणि केवळ प्रयोग करणं हा त्याचा उद्देश नाही आहे, तर ऍडव्होकेट आशिष शेलार मंत्री सांस्कृतिक कार्य त्यांच्या विजन मध्ये असं आलं की यातला जो मुद्दा आहे, गुरु तेग बहादरांनी जे हिंदू धर्मासाठी केलेलं प्राणार्पण आहे ते का केलेलं आहे, कशासाठी केलेलं आहे, तर हिंदू धर्मासाठी केलंय. म्हणजे नेमकं काय केलंय हे लोकांच्या पर्यंत पोहोचावं आणि सर्वदूर पोहोचावं, नव्या पिढीलाही ते कळावं. त्याच्यासाठी हा प्रयोग आहे आणि तो सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयोग करतोय. आज अकोल्याला प्रयोग आहे संध्याकाळी, पण जाता जाता महाराजांचा आशीर्वाद घ्यावा आणि मग पुढे जावं. आणि त्या निमित्ताने आमच्या सगळ्या 40-60 जणांच्या टीमला आशीर्वाद मिळावेत आणि उत्साह यावा, यासाठी आम्ही शेगावच्या गजानन महाराजांना भेट द्यायला आलो. सर, संत नगरीमध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? अनेकदा कार्यक्रमाच्या निमित्ताने येऊन गेलोय, व्यक्तिशाही येऊन गेलोय, परंतु जगामध्ये देवस्थान कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे शेगाव आहे. आणि काल परवाच व्हॉट्सअपच्या भिंतीवर एकाने लिहिलेलं होतं की एवढा प्रचंड पैसा मिळून सुद्धा शिर्डीचं संस्थान काय करतं, तर काहीही करत नाही. पण इथे भक्तांच्या सेवेतून उभे राहिलेली ही सगळी संत नगरी किती सुंदर आहे, काय काय करतात लोक, आणि त्याच्यामध्ये आपलाही सहभाग असावा असं प्रत्येक भक्ताला वाटणं हे फार महत्वाचं आहे. ऊर्जेचा प्रसादाच्या निमित्ताने सुद्धा किंवा इथे मला सेवा करायची आहे याच्यासाठी नंबर लावून उभे असतात लोक आणि त्यांचा नंबर येतो, त्यावेळेला ते सेवेकरी पुढे येतात. हे अशा प्रकारचं काम करणारी ही संस्था आहे. त्याच्यामुळे पावित्र्य प्रचंड आहे. ते केवळ वातावरणातलं नव्हे, मनामनातलं पावित्र्य. आणि ते पावित्र्य पुन्हा कसं असतं, आपण एखादी मिठाई खातो आणि त्याच्यावर वरखा लावलेला असतो चांदीचा, खाताना तो आपल्या हाताला लागतो. तसं इथल्या या संत नगरीत आल्यानंतर कुठेतरी तो वरखा आपल्या मनाला लागावा आणि आपण पवित्र झालो आहोत ही भावना घेऊन पुढे जावं, तो आशीर्वाद घेऊन पुढे जावं, एवढी नम्र भावना आहे. आता तुम्हाला गुलाबाच्या पुष्प देऊन आम्ही स्वागत करताना तुम्ही नेमकं आमच्या एका नजर चुकीकडे लक्ष वेधलं की ते प्लास्टिक नको. तर त्याबद्दल काय सांगाल, काय संदेशात आहे? संदेश हाच आहे की महाराष्ट्र शासनाने सुद्धा या सगळ्या प्रकारामध्ये की प्लास्टिक नको, प्लास्टिकची फुलं सुद्धा बॅन केली. आता परवाच त्यांचा रियाज निघालेला आहे. तर प्लास्टिकची फुलं सुद्धा नको. आणि त्याच्या मागचा उद्देश हाच आहे की आपण तो अवेअरनेस ठेवावा, जाण ठेवावी. आणि शेतकरी एवढं उत्पादन करतात, त्या उत्पादनाला सुद्धा मार्केट मिळायला पाहिजे, त्याचे विक्री केल्यानंतर घेणारे असले पाहिजेत. खरी फुलंच घेणार ना मग लोक. आर्टिफिशियल फुलं घेतली, खोटी प्लॅस्टिकची फुलं घेतली तर त्याचा उपयोग काय, ते कधीतरी फेकलं जाणार. पण याचं खत होतंय आणि त्या खताचा वापर चांगल्या पद्धतीने केला जातोय, हेही या संस्थानातून निर्माण झालेलं आहे आणि याचा आनंद आहे. आणि सगळीकडे तो विषय पसरावा ही एक साधी भावना आहे. या हिंदती चादरचे आमचे प्रयोग झालेले आहेत मीरा रोड, खारघर म्हणजे वाशी, त्यानंतर संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, आणि मग नांदेडला केला. नांदेडला खूप मोठा गुरुद्वारा तर आहेच, त्या गुरुद्वारातले बरेच ग्रंथी साहेब आले होते, त्यांच्या समोर तो प्रयोग केला आणि त्यांनी खूप नावाजला. आणि अशीच गर्दी व्हावी आणि लोकांच्या पर्यंत हा विषय पोहोचावा एवढीच आमची प्रामाणिक इच्छा. किती तारखेपर्यंत चालू? हे आता आम्ही उद्या जाणार आहोत नागपूरला, आज अकोला, उद्या नागपूर, परवा चिंचवड, पिंपरी, पुण्याला, आणि 27ला पुन्हा आम्ही नाशिकला प्रयोग करायला येणार. म्हणजे आमचा हा 8 प्रयोगांचा दौरा संपेल. पण तो संपल्यानंतर सुद्धा तो प्रयोग बघितल्यानंतर अनेक लोकांनी त्याची मागणी केली आहे आणि त्या मागणीनुसार आम्ही जसे जसे लोक बोलवतील तिथे तिथे जाऊन तो प्रयोग करणार. सर, काल
केव्हापर्यंत येऊ शकता? अगदी लवकरात लवकर. महाराज बोलतील त्यावेळेस, महाराज बोलतील त्या क्षणी. झालं होतं की ड्रायव्हर आम्हाला इथे आणायला तयार नव्हता. पण महाराजांनी मला उठवलं आणि उभं केलं तिथे, जा मला जायचंय म्हटलं. आणि त्या ड्रायव्हरला घ्यायला सांगितले की गाडी घेऊन आली. सर त्याचे जे लागेल ते पैसे देईन मी असं म्हटलं. सर तुमची आता सध्या ज्या टीव्हीवर चॅनल्स वगैरे सिरियल चालू आहे त्याबद्दल तुमची माहिती द्या. त्याने अनेक सिरियल चालू असतात. त्यातली आता गेली 2 वर्ष मी स्टार प्रवाहावर घरोघरी मातीच्या चुली ही सिरियल करतोय. आणि त्याच्यातल्या नानाने अनेकांच्या मनात प्रवेश केलेला आहे. ते नानाची भूमिका अनेकांना आवडली. आणि होतं कसं, आता गेल्या 2 वर्षात आम्ही 750 एपिसोड केले. मी दुसरं काहीच केलेलं नव्हतं, पण या नाटकाच्या निमित्ताने बाहेर पडलं आणि मला नाटक करायला मनापासून आवडतं. सिरियल चालूच राहतील पण नाटक करणं. सिरियल्स अनेक आहेत. मी स्वतः निर्माण केलेली होती जी मर्मबंध नावाची टिळक आणि आगरकरांच्यावरची सिरियल होती. त्याच्यानंतर चित्रपट मी दिग्दर्शित केला होता, त्याचं नाव ट्रकभर स्वप्न. आणि त्या ट्रकभर स्वप्नाने बऱ्यापैकी त्यांच्या मनात स्थान केलेलं होतं. अनुराधा देशपांडे, क्रांती रेडकर वगैरे असे आर्टिस्ट त्याच्यामध्ये होते. आणि तो पिक्चर आजही तुम्हाला युट्यूबवर पाहायला मिळतो, ट्रकभर स्वप्न. त्याचा दिग्दर्शक मी. नाटकं अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती रायगडाला जेव्हा जाग येते, संभाजी महाराजांच्या जीवनावरचं इथे उशाळला मृत्यू, अशी अनेक नाटकं केलेली आहेत. टिळक आणि आगरकर नावाचं नाटकही केलेलं होतं. असल्यामुळे संतनगरीचा एवढा मोठा पुण्याई तुमच्या वाट्याला आहे की पुण्याई जपत आमच्यासारख्या कलावंतांचं स्वागत करत, भक्तांचं स्वागत करत तुम्ही जगताय, याच्यात खूप मोठा आनंद आहे. आणि हा आनंद तुमचाही वाढत राहो एवढीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. सर तुम्ही अमूल्य वेळ तुमचे धन्यवाद.